झाडं माझे उन्मळून पडलेले आहेत आणि या ठिकाणी जे वेन चालू झालेली आहे, घडं लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीत की केळीची बाग झाडं उन्मळून पडलेले आहे. जे माझे घडं जवळपास 40-50 किलो पर्यंत जाणार होते, तर हे माझं नुकसान झालेलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये सध्या गारपिटीने चांगलाच जोर लावलेला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठा त्रास झालेला आहे. केळीच्या बागा असू द्या, मोसंबीच्या बागा असू द्या, यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे इथे केळीची घड दिसत आहेत आणि या गारपिटीमुळे आणि सोसाट्याच्या वारामुळे यांचे सगळे घड तुटलेले आहेत. झाडं फाटलेले आहेत. झाडाची जे पानं आहेत ते फाटल्यामुळे शेतकऱ्यांना आता एक नवीनच चिंता आता निर्माण झालेली आहे. ती म्हणजे हे जे फाटलेले पानं आहेत त्यामुळे झाडांना अन्नद्रव्य घेण्यासाठी त्रास होईल आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्यातला जो माल आहे, जो चांगलं उत्पन्न आहे, त्याच्यावर याचा फरक पडणार आहे. आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या शेतीमध्ये केळी आहे, मोसंबी आहे आणि टरबूज आहे. झालेल्या गारपिटीमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे त्यांच्या ह्या तिन्ही पिकांना फटका बसलेला आहे. आपण त्यांना विचारूया नेमकं त्यांचं नुकसान कसं झालं आणि आता त्यांची काय मागणी असणार आहे. नमस्कार. मी भागवत डोंगरे आणि या ठिकाणी माझा जो केळीचा बगीचा आहे आणि माझ्याकडे टरबूजाची वाडी सुद्धा आहे आणि अशा प्रकारे जे आणि मोसंबीचे पण माझ्याकडे एक 200-300 झाडं आहेत. तर याच्यामध्ये माझं असं झालं की केळीच्या वादळामुळं आणि पावसामुळं केळीचे झाडं असे जवळपास 400-500 झाडं माझे उन्मळून पडलेले आहेत आणि या ठिकाणी जे वेन चालू झालेली आहे, घडं लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीत ही केळीची बाग झाडं उन्मळून पडलेले आहे. जे माझे घडं जवळपास 40-50 किलो पर्यंत जाणार होते, तर हे माझं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी जे झाडाचे पाने आहेत, ही सुद्धा जवळपास टोटल झाडाचे माझे पानं फाटलेले आहे आणि येणारे जे राहिलेले घड आहे ते सुद्धा माझं जवळपास 50% याचं उत्पादन कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जो घड माझा 40 किलोचा पडणार होता तो सध्या 20 किलोच पडल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याच्यामुळं माझं टोटल म्हणजे बरंचसं जे झाड गेले आहे त्याचं तर टोटल 100% नुकसान झालेलं आहे. पण राहिलेल्या झाडात सुद्धा 50% उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. आता नेमकं तुमच्या पुढचं संकट काय आहे? हे पानं फाटलेले आहेत, काय नेमकं हे काय याच्यामुळं काय होईल की अन्नद्रव्य जे घ्यायला पाहिजे, उचलायला पाहिजे, आम्ही जे खालून खतं औषधं वगैरे देतो हे उचलायला पाहिजे. अन्नद्रव्य घेऊन जे फळाची साईज वाढायला पाहिजे ती साईज वाढणार नाही आणि त्याच्यामुळे जो घड माझा 40 किलोचा पडणार होता तो 20 किलो पर्यंत सुद्धा येऊ शकतो. म्हणजे ही परिस्थिती झालेली आहे. माझं सुरुवातीपासून बागावर खूप मोठा खर्च झालेला आहे. मी नियोजन चांगलं केलं होतं. नवीनच केळीची बाग लावली होती. मोसंबीची गेल्या 4-5 वर्षांनी सगळे संकट येत असल्यामुळं मी केळीकडे वळालो आणि नवीन झाड नवीन उत्साहाने ही बाग केलेली आहे. परंतु या नैसर्गिक संकटामुळं पुन्हा तिथं कुठंतरी मनाचे खच्चीकरण झालं आणि जे काही याचा खर्च जो आहे एकरी जवळपास याचा केळीचा 1 लाख रुपयापर्यंत एकरीचा खर्च होतोय संपूर्ण. तर याच्यापासून असं झालं की आता पुढं काय उत्पन्न होईल आणि युद्धामुळं मार्केट सुद्धा जे आहे तर केळीचं खूप डाऊन झालेलं आहे. जे एक्सपोर्ट होणारी जी केळी होती, निर्यात होणारी, ती या ठिकाणी थांबलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा निसर्गाचा आणि पुन्हा ह्या सगळ्या काही जे जागतिक वातावरण याचा या आपल्या शेतकऱ्याला केळी पिकं म्हणा किंवा मोसंबी टरबूज या सगळ्यावर जो आहे तो परिणाम होणार आहे. मागल्या हप्त्यात सुद्धा माझी जी टरबुजाची वाढी होती तर 25 रुपयापर्यंत गेलेला भाव, युद्ध चालू झाला आणि माझा तो भाव अक्षरशः 5-6 रुपये किलो पर्यंत मला तो टरबुजाचा जो आहे ती वाढी द्यावा लागली आणि त्याच्यात सुद्धा फक्त माझा जो खर्च लावलाय तोच फक्त निघून आलेला आहे. नवीन उमेदीने तुम्ही केळीची लागवड केली हा, होती, केळी आणि टरबूज सुद्धा मी नवीन काय झालं याला नेमकं? टरबूज सुद्धा मी नवीन लावले. पहिली एक वाडी माझी निघली तर त्याच्यात सुद्धा जो आहे रेट मध्ये फटका बसला. हा, स्क्रेचिंग जे आहेत हे गारामुळे स्क्रेचिंग झालेले आहेत. हे तिसरं गारामुळे पडलेले आहे आणि हे जे फळ आहे हे जे 4 ते 5 किलोचं फळ होणार होतं हे आता सध्या 1.5-2 किलोचं फळ आहे. तर हे इथंच थांबून गेलं आणि देठ हे कमजोर झाल्यामुळे हे देठ काय होतं की हात लावला की देठ तुटून यायला लागलं आणि देठाद्वारे जे हे देठ हे तुटून येऊ राहिलं आणि जे अन्नद्रव्य देठाद्वारे घेण्यात येतंय याला मार लागल्यामुळे हे देठ काय झालं, याच्या नसा चॉकअप झाल्यासारखे होऊन हे बाकीचं अन्नद्रव्य घेत नाही. फळ हे फुगणार नाही पुढं. तर अशी या फळाची परिस्थिती, वजन वाढणार नाही आणि क्वालिटी पण होणार नाही. त्याच्यामुळे जे एक्सपोर्ट होणारा माल आहे तो सुद्धा या ठिकाणी लोकल मार्केटला कमी रेटने, आज हा माल जो आहे तो
तो अक्षरशः 3 ते 4 रुपये रेटनी या आता ठिकाणी मागणी चालू आहे. येताना आम्ही पाहिलं मोसंबीची जे हो. फळगळ झालेली आहे, मग तुम्हाला मोसंबी, केळी आणि टरबूज तर या तिन्ही तिघांवर- पिकावर नुकसान झालेलं आहे. कारण मोसंबीचं जे पुढल्या वर्षीचं नियोजन राहतं की आंब्या बहार आता धरलेला आहे, त्या आंब्या बहाराचे फळं जे लागलेले आहे, आता सध्या बोराच्या लिंबाच्या आकाराचे फळ आहे. परंतु हे फळं सुद्धा काय झाले, हे विजामुळं, पाण्यामुळं आणि गारामुळं हे फळं सुद्धा जवळपास 50% आता सध्या झाडावरली गळ झालेली आहे फळांची. म्हणजे ते 50% उत्पन्न ऑलरेडी आज कमी झालेलं आहे झाडाची गळ झाल्यामुळं. म्हणजे तुम्हाला तिन्ही पिकांना हा, फटका बसलेला आहे. अंदाजे किती उत्पन्न तुम्हाला झालं असतं आणि कितीचं तुम्हाला अंदाजे माझं तर केळीचं यावर्षी माझं टार्गेट 10 लाखापर्यंत, समजा जर 10 रुपये 12 रुपयाचा जरी रेट मला मिळाला असता तर माझं केळीचं उत्पन्न जे आहे ते 10 ते 12 लाखाची मला अपेक्षा होती की केळीतून मला मिळू शकतात. परंतु आता अशी परिस्थिती, माझा 2.5-1 लाख रुपये खर्च होत आहे आणि मला मिळून तेवढे पण मिळतात का नाही. कारण जागतिक मार्केटला सुद्धा केळीची रेट खूपच कमी झालेली आहे, स्थानिक मार्केटला रेट पण कमी आणि निसर्गाचं उत्पन्न पण आता जवळपास जे माझं 50-60 टनापर्यंत जाणार होतं ते 20-25 टनापर्यंतच असं वाटतं की येण्याची शक्यता आहे. आपण बघू शकतो गेल्या 2 दिवसापासून जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातही गारपीट झाली, सोसाट्याचा वारा झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मुडलेलं आहे. या बागेतलं केळीचे नुकसान झालेलं आहे, टरबुजांवर गारांमुळे तडे पडलेले आहेत, त्यामुळे त्यांचं पुढच्या भविष्यात त्यांची जो वाढ होणार होती ती खुंटणार आहे. मोसंबीची फळगळ झालेली आहे, आंब्या बहाराचे पूर्ण 12 वाजलेले आहेत, त्यामुळे शेतकरी सध्या संकटात सापडलेला आहे. आनंद साळी, लोकमत.com, जालना.